तर मुंबईतील सायन रुग्णालयाचे माजी उपअधिष्ठाता राकेश वर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे। कोविड काळामध्ये MBBSच्या प्रवेशासाठी वर्मा यांनी अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे। 2 वर्षांपूर्वी एका सराईत टोळीनं ॲडमिशनच्या नावाखाली मुलांची फसवणूक केली होती। विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास बसावा यासाठी ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात आले होते। हे क्लासेस राकेश वर्मांनी घेतल्याचं समोर आलंय। या प्रकरणी काही आरोपींना याआधी अटक केली होती। 6 महिन्यांपूर्वी एका मुलीला घेतलेले पैसे परत करण्याचं आश्वासन टोळीने दिलं होतं, मात्र अजून एकही रुपया मिळाला नसल्यामुळे संबंधित मुलीनं सायन पोलिसात तक्रार केली। त्यानंतर गुन्हा दाखल झाला। 5 फेब्रुवारीला पोलिसांनी राकेश वर्मा यांना अटक केली। वानखेडेवर टीम इंडियाचा विजयी जल्लोष। 2020 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाची अमेरिकेवर 29 धावांनी मात। सूर्यकुमारची खेळी निर्णायक, अक्षर सिराजचा प्रभावी मारा। मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब। मराठी महापौर असल्याचं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेची माघार। तावडेंच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा। अपघाताबाबत 10 तारखेला तर विलिनीकरणाबाबत 12 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद। राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत, तर रोहित पवारांमुळेच आमचे 41 आमदार आले, तटकरेंचा उपरोधिक टोला। भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची पाठराखण। दोन्ही नेते पक्ष चालवण्यास सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त, तर सुनेत्रा काकींमध्ये अजित पवारांना पाहतो, रोहित पवारांचा पुनरुच्चार। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष व्याख्यानमाला। सलमानच्या उपस्थितीनं वेधलं लक्ष, तर समाजाला एकसंघ करणं हेच संघाचं उद्दिष्ट, सरसंघचालकांचं वक्तव्य। औषधे, मसाले, हिऱ्यांसह अनेक वस्तूंवर अमेरिकेकडून 0% कर। विरोधकांच्या आरोपांना पियुष गोयल यांचं उत्तर, तर कृषी आणि डेअरी उत्पादनांवर अमेरिकेला कोणतीही सवलत नाही, ट्रेड डीलवर स्पष्टीकरण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।